आज आपल्या सोबत काही संवाद साधण्याची या ठिकाणी मला जी संधी उपलब्ध झाली आहे, मी या ठिकाणी सर्वप्रथम बहुजन संघटकचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे या विश्वाला संपूर्ण शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, त्याचप्रमाणे आमच्या राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब, तसेच रणरागिनी अहिल्यादेवी होळकर, माता सावित्री देवी, फातिमा शेख, ज्यांनी विचाराची क्रांती केली असे आमचे महात्मा बसवेश्वर, त्यानंतर ज्यांनी आपल्या अभंगामधून या महाराष्ट्राला एक संदेश दिला, मानवतेचा संदेश दिला असे संत तुकाराम महाराज, या राज्याचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, नारायण राजगुरू, बिरसा मुंडा, त्याचप्रमाणे आमचे संत नामदेव महाराज, या देशाला ज्यांनी संविधान प्राप्त करून दिलं असे संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या सोबतीने या देशातील त्या वर्गासाठी काम करणारे सन्माननीय डॉक्टर पंजाबराव देशमुख, गाडगे महाराज, पेरियार स्वामी, कर्पुरी ठाकूर, अण्णाभाऊ साठे, बीपी मंडल, वर्तमानातील ओबीसी हा विषय ज्यांनी अत्यंत योग्य पद्धतीने हाताळून ओबीसी या शब्दाला ज्यांनी अस्मिता दिली असे आमचे दिवंगत माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग आणि मान्यवर काशीराम साहेब, या सर्व महामानवांना अभिवादन करतो. आणि अभिवादन करण्याचं कारणही हे आहे की ज्यांच्यामुळेच आम्हाला आज आमची दिशा आणि दशा समजली, म्हणून यांना अत्यंत सन्मानाने अभिवादन करणे आवश्यक आहे. मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये जे एकंदरीत वातावरण निर्माण झालेलं आहे, निर्माण केल्या गेलेलं आहे की ओबीसी आणि मराठा हे एकमेकाशी भिडले आहेत आणि ओबीसी आणि मराठा एकमेकाशी भिडले असताना जो एक वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण केल्या जात आहे किंवा ती धग वाढवल्या जात आहे, यासाठी जबाबदार असणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचा मी या ठिकाणी निषेध करतो, त्या प्रवृत्तीचा निषेध करतो की जी गोष्ट या देशामध्ये सर्वसामान्य समाजाला, सर्वसामान्य त्या जातींना समजायला लागली असा आरक्षणाचा जो विषय आहे, त्या आरक्षणाच्या विषयाला अत्यंत हलक्या पद्धतीनं या राज्यामध्ये घेऊन एक सर्वसामान्य समाजामध्ये या आरक्षणाविषयी कुठेतरी इरिटेशन, कुठेतरी चीड निर्माण होण्याची जी एक निर्मिती या राज्यामध्ये केली जात आहे, ती निश्चितच या संपूर्ण समाजाला, म्हणजे या बहुजन समाजाला अत्यंत ती धोक्याची आहे. आणि ही धोक्याची घंटा जर एकदा या समाजामध्ये आरक्षणाविषयी जर लोकांमध्ये चीड निर्माण व्हायला सुरुवात जर झाली तर या पुढे आरक्षणाचं काय होईल हा एक फार मोठा प्रश्न आहे. पण असं होणार नाही, कारण या देशामधला महाराष्ट्र हा एक राज्य आहे आणि महाराष्ट्र राज्यामधलीच ही परिस्थिती आहे. सध्या इतर राज्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही प्रवाद नसल्याने आणि इतर राज्यामध्ये सुद्धा एससी आहेत, एसटी आहेत, ओबीसी आहेत, मायनॉरिटी आहेत, भटक्या विमुक्त जाती आहेत, ह्या सगळ्या जाती भारतातल्या इतर राज्यामध्ये आहे आणि त्यांना सुद्धा या पद्धतीचं कुठेतरी त्यांच्या हक्काचा वाटा मिळण्याची तरतूद त्या संविधानानं केलेली आहे. म्हणून आरक्षण ही काही गरिबी हटावा हा कार्यक्रम नाहीये. मला आपल्याला सांगावं वाटते की मागील अनेक दिवसापासून, म्हणजे महिन्यापासून एक गरीब हा शब्द वापरला जात आहे. गरीब मराठा, गरीब लेकर बाळ, गरीब हा शब्द जो वापरला जात आहे, तर गरीब हा जो निकष आहे हा भावनात्मक निकष
या महाराष्ट्रामध्ये पेरल्या जात आहे आणि मूळ मुद्द्याची जी गोष्ट आहे त्या मूळ मुद्द्याला कुठेतरी त्या संविधानातल्या त्या बाबींना बदल देण्याचं काम या राज्यामध्ये जे सुरू झालेलं आहे ते अत्यंत योग्य नाही असं मला या ठिकाणी वाटते आहे. आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मागच्या वेळेस मी राजाराम पाटील यांचं वक्तव्य ऐकलं, मला ते अत्यंत आवडलं. मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी जी वैचारिक बाजू या ठिकाणी मांडली ती अत्यंत चिकित्सक आणि सुरेख अशी होती आणि त्याचाच काहीसा धागा घेऊन मी पुढचा या ठिकाणी भाग या ठिकाणी मी मांडण्याचा एक प्रयत्न करणार आहे. आपण तो या ठिकाणी कुठेतरी चिंतनात घेतला पाहिजे की आज जी चर्चा महाराष्ट्रामध्ये होत आहे, आज आपण ऐतिहासिक चर्चा किंवा साहित्यिक चर्चा या ठिकाणी आपण करणार नाही. कारण ऐतिहासिक आणि साहित्यिक चर्चा ही मन बदलवण्याची क्रांती करणारी चर्चा आहे. पण आज जी घटना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडवली गेलेली आहे, मी हे बिलकुल ठामपणे म्हणतो की ज्या एका जातीला या महाराष्ट्र राज्यामध्ये 7 ते 8 आयोगांनी त्यांना निकष लावून सांगितलं आहे की मराठा जातीला आरक्षण देता येत नाही किंवा मराठा ही जात मागास नाही, ती मागास ठरत नाही. हे मी बोलत नाही, तर या राज्यामध्ये सातत्याने जे 7-8 आयोग झाले, बापट आयोग झाले, राणी समिती झाले, गायकवाड आयोग झाले, बी डी देशमुख समिती झाली आहे, याच्याशिवाय जे काही आयोग झाले 5-6 आयोग, आणि त्या आयोगानंतर हायकोर्टापर्यंत ते टिकलं, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये कुठेतरी हे संपूर्णपणे नाकारण्यात आले. याचा अर्थच असा आहे की मराठी हे मागास नाहीत आणि मराठ्यांनी मागासले पण सिद्ध करण्याचा सातत्याने जो प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे ते कुठेतरी दुसऱ्या मार्गाने आता या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तो म्हणजे त्यांना ओबीसी मधल्या एका जातीचं नाव घेऊन ते आरक्षण त्यांना मिळवण्याचा जो प्रकार होत आहे तो अत्यंत ओबीसीवर अन्याय करणारी ही बाब आहे, ही आपण लक्षात घेतली पाहिजे. कारण आज संविधानाची चर्चा होणे आवश्यक आहे. कारण प्रश्न संविधानातून सरकारला सोडवायचा आहे. जेव्हा जेव्हा या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार आलं आणि याच्याही अगोदर जेव्हा काही सरकारे आली तेव्हा तेव्हा मराठा आरक्षणाने डोकं वर काढलेलं आहे. आणि हे डोकं वर काढत असताना सगळ्या कसोट्यामधून ते गेलेलं आहे. आणि जेव्हा सगळ्या कसोट्यामधून गेलेलं आहे ते संविधानाच्या चौकटीमधून गेलेलं आहे, न्यायालयाच्या चौकटीमधून गेलेलं आहे. हे सर्व असताना पुन्हा या राज्यामध्ये ही परिस्थिती जी निर्माण झाली आहे, ही परिस्थिती निर्माण करण्यामागे जी कोणती अदृश्य शक्ती आहे ती अदृश्य शक्ती या महाराष्ट्राला कुठेतरी, या महाराष्ट्राची जी सामाजिक जडणघडण आहे त्या सामाजिक जडणघडणीला कुठेतरी खीळ घालण्याचं काम या ठिकाणी होत आहे असं या ठिकाणी मला वाटते आहे. हे सत्य आपण मराठा समाजाने का स्वीकारू नये? नेहमी या ठिकाणी एक बोलल्या जाते की गरीब मराठा. मागच्या वेळेस मला एक निजामी मराठा आणि एक रयत मराठा, म्हणजे हा त्याच्यामधला दुसरा भाग आहे, हा त्याच्यामधला साहित्यिक पैलू आहे किंवा विवेचनात्मक पैलू आहे. पण आता या ठिकाणी आपण तसा उल्लेख या आजच्या या मराठा आरक्षणाच्या संदर्भात तो उल्लेख या ठिकाणी आपण करणार नाही की रयत मराठा कोण आणि निजामी मराठा कोण. ही जी भाषा होते आहे ती राजकीय भाषा होते. आणि आज राजकारणाच्या भाषेमध्ये काय आहे की प्रत्येक जण काय सांगतो आहे की माझ्याजवळ हे आरक्षण किंवा हा प्रश्न सोडवण्याचं सोल्युशन माझ्याकडे आहे. प्रत्येक जण म्हणतो, सरकारही म्हणत आहे की आम्ही मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देणार नाही. असं तर आम्हाला 29 सप्टेंबरच्या मीटिंगमध्ये शासनानं आम्हाला लिहून दिलेलं आहे. आमच्याकडे ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या झालेल्या बैठकीमध्ये शासनानं आम्हाला लिहून दिलेलं आहे. तरी पण जेव्हा वारंवार ही गोष्ट समोर येत असते की शासन एकीकडे असं वागते आणि दुसरीकडे मराठ्याच्या आंदोलनाला जोर धरते, मराठ्याच्या आंदोलनाच्या जोर धरण्याविषयी मराठ्यामधून ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या गोष्टीला या ओबीसी समाजाला मोठं फेस करावं लागत आहे. आणि ती फेस करण्यात आल्यामुळे ओबीसी समाजामध्ये कुठेतरी असुरक्षितता वाढली आहे की हे जर या पद्धतीनं अशा पद्धतीनं जर काही झालं
जे सरकार याला कसं करते आहे हा प्रश्न अजूनही ओबीसी समाजामध्ये कुठेतरी एक भीतीचं वातावरण निर्माण झालेला आहे. कारण जेमतेम ओबीसीला 93-94 पासून मंडल आयोग लागू झाल्यानंतर 2006 पासून ओबीसीला आरक्षण मिळालं आहे. ओबीसीला काही 70 वर्षापासून आरक्षण मिळालेलं नाही आहे. तरतूद मात्र 1952 ला बाबासाहेबांनी संविधानामध्ये केली असली तरी ओबीसीचं प्रबोधन राजकीय पक्षांनी न केल्यामुळे ओबीसींना आम्ही ओबीसी आहोत हेच समजायला जवळपास 40 वर्ष लागले. आणि ओबीसींना आम्ही ओबीसी आहोत आणि आम्हाला काहीतरी या संविधानामध्ये सोयी सवलती आहेत असं समजायला जेव्हा 35-40 वर्ष लागले आणि 35-40 वर्षानंतर जर आम्हाला मिळालं आहे हे जे काही ओबीसीचं आरक्षण संविधानातून मिळालं आहे तेही अजूनपर्यंत पूर्णपणे मिळालेलं नाही याची सुद्धा या ठिकाणी आपण बाब लक्षात घेतली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मी इतर खोलात जाणार नाही कारण ते अगोदर 1967 मध्ये काही मोजक्या जाती होत्या 177 वगैरे काही जाती होत्या. नंतर मंडल कमिशनने शिफारस केल्या त्याच्यामुळे त्याच्यामध्ये 272 झाल्या आणि त्याच्यानंतर 272 झाल्यानंतर पुढल्या काळामध्ये इतर जातींनी आपल्या मागासवर्गाचे निकष पूर्ण करून त्यांनी ओबीसी मध्ये प्रवेश मिळवला. पण ओबीसी मध्ये जे 12 बलुतेदार आहे 18 अलुतेदार आहे विमुक्त भटक्या जाती आहेत या जाती सुद्धा ओबीसी मध्ये आल्यामुळे त्यांना सुद्धा थोडंसं एक हक्काचं दार उघडं झालं होतं आणि हे हक्काचं दार उघडं झाल्यानंतर त्यांना त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या आणि त्या आशा पल्लवित होत असताना तो समाज आता कुठेतरी नेमका कड फिरायला लागला होता. त्या समाजामध्ये आता कुठेतरी पहाट झाली होती संधीची पहाट झाली होती आणि ती संधीची पहाट झाली असताना नेमकं या ओबीसी समाजाच्या दारामध्ये प्रायव्हेटायझेशन रोडा टाकला आहे. म्हणजे प्रायव्हेटायझेशन रोडा टाकल्यामुळे ओबीसीला त्याचं हक्काचं जे आहे तेही अजूनपर्यंत पूर्णपणे मिळालं नाही आणि अशामध्येच राज्यामधल्या एका सशक्त जातीने एका मोठ्या भावाने या ओबीसी मधून आम्हाला आरक्षण पाहिजे आहे अशी मागणी करणे म्हणजे परत त्या ओबीसीच्या कमी ताटामध्ये जे कमी अन्न मिळालेलं आहे त्या अन्नामधून परत वाटा मागण्याचा प्रकार जर मोठा भाऊ करत असेल तर हे कितपत योग्य आहे याचा त्या मोठ्या भावाने विचार करावा. आज मोठ्या भावाच्या रूपाने अराजकीय नेतृत्व त्या ठिकाणी निर्माण गेले असेल तरी त्या अराजकीय नेतृत्वाच्या पाठीमागे जी दृश्य आणि अदृश्य शक्ती निर्माण झालेली आहे किंवा निर्माण केल्या गेलेली आहे त्या शक्तीचं जे विराट दर्शन आहे ते विराट दर्शन आज महाराष्ट्र पाहतो आहे. आज कोणतेही राजकीय पक्ष त्या आंदोलनाच्या सोबत नसल्यासारखं जरी आपल्याला दिसत असलं तरी त्या व्यक्तीच्या मागे मात्र जी विराट शक्ती जी सर्वसंपन्न अशी शक्ती निर्माण केली गेलेली आहे आणि ती शक्ती सातत्याने ओबीसीच्या आरक्षणावर कुठेतरी आपला हक्क सांगत आहे की महाराष्ट्रातील संपूर्ण मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे आहे तेही 50% मधून च्या आतच मिळालं पाहिजे आहे अशी जी एक हटवादी भूमिका एक आग्रही भूमिका सातत्याने या माध्यमासमोर आणि सरकार समोर कुठेतरी दबाव निर्माण केल्या जात आहे. ही जी बाब आहे ही ओबीसी समाजासाठी अत्यंत धोकादायक आहे असुरक्षित आहे असं मला वाटतंय आणि याचा कुठेतरी ओबीसीतल्या लोकांनी विचार केला पाहिजे की आज हे आपल्यावर का आलं हे संकट आपल्यावर का आलं कारण आपण 378 जाती म्हणजे जवळपास मी 400 जाती असं धरून टाकलेलं आहे 400 जातीचा असंघटित समूह आहोत आणि मराठा ही एक जात आहे आणि मराठा ही एक जात आणि एका बाजूला 400 असंघटित जाती एका जातीला संघटित होण्याला वेळ लागत नाही. एक जात त्याच्या सर्व शक्तीनिशी सामर्थ्यानिशी त्याच्या सर्व तन मन धन या सर्व शक्तीनिशी ती संघटित असते परंतु 400 जाती मात्र या असंघटित जाती आहेत. या असंघटित जातीमध्ये अजूनही संघटन पाहिजे त्या पद्धतीने निर्माण झालेलं नाही आणि हे संघटन निर्माण न होण्यामागची कारण अनेक आहे परंतु आता मागील एक 8-10 वर्षापासून राष्ट्रीय ओबीसी महासंघ असो किंवा राज्यातल्या ज्या काही ओबीसी संघटना असो या ओबीसी संघटना कुठेतरी हा आपल्या लोकांपर्यंत हा ओबीसीचा
प्रबोधनाचा विचार सातत्याने मांडून त्या जातींमध्ये कुठेतरी प्रबोधनाची निर्मिती करून त्यांना ते वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे. मी जालन्याच्या सभेमध्ये असताना आम्हाला आमचे लक्ष्मण गायकवाड यांची भेट झाली. लक्ष्मण गायकवाडांनी जे मांडलं ते अत्यंत विदारक चित्र. हे विदारक चित्र आज या वरच्या मोठ्या जातींनी समजून घेणे आवश्यक आहे. राज्यकर्त्यांनी समजून घेणे आवश्यक आहे. राज्यकर्त्यांनी कुठेतरी या समाजाला दिलासा, भक्कम दिलासा दिला पाहिजे. कारण एकीकडे सन्माननीय मुख्यमंत्री दिलासा देतात की मी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. सन्माननीय उपमुख्यमंत्री सुद्धा वारंवार म्हणजे शब्द देतात की ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही. सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे सुद्धा मध्ये एकदा बोलले आता की ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही किंवा कुठलाही धक्का न लागता आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ. आता हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा या संपूर्ण 400 जाती समूहामध्ये हा एक भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. ती भीतीचं वातावरण कुठेतरी या जातींना दिलासा देण्याचं काम जर हे सरकार या पद्धतीने जर करत असेल तर या सरकारवर आम्ही आता कसं म्हणजे किती कसा विश्वास घ्यावा ठेवावा याची आमच्या मनामध्ये कुठेतरी धास्ती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा प्रश्न निर्माण होतो की या जातीमधला मी आपणास एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही मागच्या 1-1.5 महिन्याच्या अगोदर गायकवाड आयोगाचा संपूर्ण अहवाल आम्ही बोलवला आणि गायकवाड आयोगाचा अहवाल आम्ही पूर्णपणे साधारणपणे त्याच्यातल्या काही ठळक मुद्दे तो 4-5 खंडामध्ये आहे. त्या 5 खंडामधले काही गोष्टीचं आम्ही जेव्हा वाचन केलं आणि वाचन केल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की गायकवाड आयोगाने एक चुकीचं रिडिंग केलेलं आहे. चुकीचं रिडिंग असं केलेलं आहे की गायकवाड आयोगाने मराठा समाजाचा अभ्यास केला असं आपल्याला सांगण्यात आलं. पेपर मधून आलं, इलेक्ट्रॉनिक मीडिया मधून आलं की गायकवाड आयोग हा मराठा समाजाचा अभ्यास करत आहे. परंतु त्या ठिकाणी आम्हाला एक लक्षात आलं की गायकवाड आयोगाने मराठा जातीसह ओबीसी मधल्या इतर 6 जातीचा अभ्यास केला आहे आणि त्याला मराठा समाज म्हणून घोषित केलेला आहे. आता या ठिकाणी मराठा समाज म्हणजे मराठा कम्युनिटी आणि कास्ट याच्यामध्ये फरक आहे. मराठा ही कास्ट आहे, लाईक दॅट कुणबी ही कास्ट आहे, तेली ही कास्ट आहे. या कास्ट आणि समाज याच्यामध्ये फरक आहे. तर गायकवाड आयोगाने स्वतंत्ररित्या मराठा जातीचा अहवाल तयार करायला पाहिजे होता. कारण त्याच्यामध्ये जर ओबीसीच्या 6 जाती आहेत म्हणजेच तो मराठा इन्क्लुडिंग ओबीसीच्या 6 जातीची मिळून त्या ठिकाणी जी टक्केवारी महाराष्ट्राला सांगण्यात आली ती जवळपास 30% आहे. आता त्या 6 जातीची ओबीसी मधल्या त्या 6 जातीची जर टक्केवारी आपण काढली त्या 30% मधून तर ते 20-22% त्या जाती आहेत. कुणबी मराठा आहे, मराठा कुणबी आहे, लेवा पाटीदार आहे, लेवा पाटीदार आहे, लेवा पाटील आहे. या ज्या जाती आहेत या ओबीसी मधल्या जाती आहेत, त्या ओबीसी मध्ये समाविष्ट आहेत. आणि ज्या जाती ओबीसी मध्ये समाविष्ट असताना त्या गायकवाड आयोगाने त्यांचा समावेश आपल्या आयोगामध्ये जर केला तर या पद्धतीने जर आयोग आपला अहवाल सादर करीत असेल तर हे निश्चितच अत्यंत क्लेशदायक आहे, दुःखदायक आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी गायकवाड आयोग हा एक चुकीचा आयोग आहे असं या ठिकाणी आमचं म्हणणं आहे, आमच्या संघटनेचं म्हणणं आहे. आमच्या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर बबनराव तायवाडे वारंवार या ठिकाणी आज महाराष्ट्र राज्यामध्ये या आंदोलनासाठी प्रबोधन करीत आहेत, सांगत आहेत की हे कसं चुकीचं आहे, हे कसं बरोबर आहे आणि त्याच्यावर सोल्युशनही सांगत आहेत की मराठा समाजाला आरक्षण देण्या संबंधात ओबीसीचा कुठलाही विरोध नाही. हे आम्ही आजही सांगतोय, कालही सांगत होतो आणि पुढेही सांगू. मराठा जातीचा आम्हाला कोणताही असा आक्षेप नाही, त्यांना आरक्षण मिळू नये अशी आमची मनातूनही हे नाहीये. पण आमच्यामध्ये असलेल्या आरक्षणामुळे आमच्यामध्ये जी असुरक्षितता निर्माण झालेली आहे याचा दिलासा कुठेतरी आम्हाला अत्यंत धाडसानं या शासनानं दिला पाहिजे असं आम्हाला वाटते. आणि असं शासन म्हणते आहे की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही.
परंतु धक्का लागू देणार नाही. तर दुसरीकडे ते वारंवार जर म्हणत असतील की 24 तारीख, आता बस समोर 24 तारीख आहे, 24 तारखेनंतर आम्ही असं करू, आम्ही तसं करू, किंवा महाराष्ट्रात ज्या पद्धतीने ज्या एक धमकीवजा सूर या आंदोलनामधून ते बाहेर काढत आहेत. आणि म्हणूनच मग या ठिकाणी मराठा समाजाचे जे आंदोलन होत आहेत, मराठा जातीचे जे आंदोलन होत आहेत, त्यांच्या ज्या मोठ्या मोठ्या सभा होतात, त्याचं चित्रण केल्या जाते. 110 एकर मध्ये सभा, 120 एकर मध्ये सभा, मोठे मोठे मशीन्स लावून त्या सगळ्या ग्राउंडचं हे वगैरे, म्हणजे जे चित्रण सातत्याने माध्यमावर येते, ते माध्यमावर पाहून असं वाटायला लागते, कारण ओबीसी मधल्या ज्या जाती आहेत त्या अगदी छोट्या छोट्या जाती आहेत. नंदी बैलवाले आहेत किंवा हे मसनजोगी आहेत, हे विमुक्त भटक्या समाजामधल्या ह्या जाती खूप छोट्या आहेत, त्या डिनोटिफाईड आहेत. अजून त्यांची म्हणजे गणतीच नाही झालेली आहे. आणि त्यांना अजूनपर्यंत या आरक्षणाचा किंवा या शिक्षणाचा जर गंध जर पोचला नसेल, तर त्यांना या आरक्षणाच्या संदर्भातला हा जो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे काही मोठं एक एक साथ चढवल्या जात आहे, त्याची जाणीवच त्या समाजाला नाहीये. तो अत्यंत दूर आहे, जाणीवेपासून अत्यंत दूर आहे. ओबीसी मधल्या ज्या काही जातींना हे सगळं समजलं आहे, त्या जातीमधलेच लोक आज हे बोलत आहेत. आम्हाला हे जर समजलं नसतं तर कदाचित आम्ही बोललो नसतो. म्हणून ओबीसीच्या हक्कासाठी जे काही नेते आज बोलत आहेत, जे काही सामाजिक संघटना बोलत आहेत, त्या संघटना आज पहिल्यांदा त्यांना समजले असल्यामुळे त्या आज आपलं म्हणणं मांडत आहेत, त्या बोलत आहेत, त्या विचारपीठावरून मांडत आहेत, त्यांच्या यातना मांडत आहेत. आणि कदाचित हे बोलत असताना त्यांच्या तोंडामधून जर काही असे शब्द निघत असतील तर ते वास्तविक आहे, कारण ती एकंदरीत त्या आंदोलनाची त्या हृदयाला पोहोचलेली झळ आहे. म्हणून त्याच्या नेत्याच्या किंवा त्या आमच्या सामाजिक संघटनांच्या मान्यवराच्या तोंडामधून जर शब्द निघाले असतील, तर या ठिकाणी मी त्या शब्दाचं समर्थन करणार नाही, पण ते शब्द निघतात, आपसूक निघतात, सहज निघतात. आणि अशा प्रकारचे शब्द काढून जर या राज्यामध्ये कुठेतरी दोन्हीकडून ज्या पद्धतीने जर होत असेल, तर ओबीसीनी आपल्या आरक्षणाची सुरक्षा कशी करावी, आज हा प्रश्न मी या ठिकाणच्या सरकाराला विचारू इच्छितो. आज राजकीय पक्षामधले काही व्यक्ती, सत्तेमधले काही व्यक्ती, मग ते सत्तेमधले काही व्यक्ती असो, इव्हन विरोधी पक्षामधल्या काही व्यक्ती असो, त्यांना ओबीसीची तळमळ आहे. कारण ते ज्या प्रभागातून येतात किंवा ते ज्या भागातून येतात, ते आपल्या निवडणुकीचा विचार करत नाहीयेत, तर ते आपल्या सामाजिक हक्काची जाणीव त्यांच्या मनामध्ये आहे. आम्हाला कोणती सत्ता पाहिजे, पण आम्हाला सामाजिक जाणीव झालेली आहे. जी जाणीव आज आम्हाला झाली आहे, ती आम्हाला जाणीव झाली असल्यामुळे आम्ही आमच्या पुढच्या भविष्यातल्या पिढीचं आम्ही रक्षण करू शकतो. आणि आम्ही जर हे रक्षण करू शकलो नाही, तर पुढची पिढी आम्हाला कदाचित दोष देईल की सारा देश ज्यावेळेस ओबीसीची लढाई लढत होता, त्याच्या हक्काची लढाई लढत होता, तेव्हा तुम्ही कुठे होता. अशी विचारणारी पिढी निर्माण होईल. कारण या राज्यामध्ये आज ओबीसीला नाही म्हटलं तरी बऱ्याच योजनाची पूर्तता झालेली आहे. ती पूर्ण झालेली नाही आहे, पण ओबीसी साठी आज महाज्योतीची योजना निर्माण झालेली आहे. महाज्योतीच्या योजनेमधून जे विद्यार्थी आय एस होतील, IPS होतील, MPSC होतील, पायलट होतील, ते निदान भविष्यात म्हणतील तर की मी ओबीसी होतो, म्हणून मला या महाज्योतीमधून मला संधी मिळाली, आणि म्हणून मला ही संधी मिळाल्यामुळे मी कुठेतरी या ठिकाणी प्रशासकीय सेवेत आलो, असा तो पुढची पिढी आम्हाला सांगेल. आणि म्हणून आम्हाला आज ही लढाई आम्हाला लढावी लागत आहे, हा संघर्ष आम्हाला करावा लागत आहे. हा संघर्ष जर आज आम्ही केला नाही, तर आमच्या पुढच्या पिढ्या आम्हाला माफ करणार नाही. खरं तर हे काम राजकीय प्रबोधनाचं काम होतं. राज्यकर्त्यांनी हे प्रबोधन जर 40 वर्षात केलं असतं, तर कदाचित आज ओबीसीला त्याच्या हक्काची लढाई एवढ्या उग्रपणे मांडण्यासाठी कदाचित वेळ नसती आली. पण काही का असेना, मला आपल्याला हे सांगावंसं वाटते की आज ओबीसीच्या हक्काची लढाई कुठेतरी आज राजकीय पक्षाच्या पटलावर आलेली आहे.
आपल्या देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी सांगतात की आम्ही ओबीसीचे 27 मंत्री घेतले. ओबीसीचे 27 मंत्री घेऊन ओबीसी साठी जर ते आवाज काढत नसतील, ते आपल्या हक्काची मागणी करत नसतील, तर त्या 27 मंत्र्यांना घेऊन काय फायदा? या ठिकाणी राहुल गांधी म्हणत आहेत की आम्ही आमची जर सत्ता आली तर आम्ही ओबीसीची जनगणना करू, आम्ही ओबीसीचं मंत्रालय आणू. या त्याच्या घोषणा करत आहेत. याचा अर्थ आज ओबीसीचा जो मुद्दा आहे, ओबीसीचा मुद्दा आज पटलावर आला आहे. आज पटलावर आलेल्या मुद्द्याला जर आम्ही ओबीसीचे कार्यकर्ते, संघटनेचे कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते जर या पटलावर आलेल्या मुद्द्याकडे जर आम्ही दुर्लक्ष केलं तर कदाचित राजकीय पक्ष सुद्धा या पटलावर आलेल्या मुद्द्याला घेणार नाही. आणि पटलावर आलेल्या मुद्द्याला जर त्यांनी घेतलं नाही तर पुन्हा अजून तीच ओबीसी समाजाची गत होईल, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही ओबीसीची एकंदरीत गत होऊ नये यासाठी यासाठी या ठिकाणी कुठेतरी एक समन्वय, एक राजकीय समन्वय, एक सामाजिक समन्वय कुठेतरी निर्माण होणे आवश्यक आहे. आणि हा निर्माण करण्यासाठी तशी अदृश्य शक्ती पाठीशी आहे, तशी एखादी अदृश्य शक्ती या समन्वय साधण्यासाठी या राज्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आज काय झालेलं आहे, ओबीसीला ओबीसी समजायला आता जेमतेम 25 ते 30 वर्ष झालेले आहेत. ओबीसीला काय समजलं, तो ओबीसीला जात समजली. बाबासाहेबांनी कलम 340 मध्ये जेव्हा ओबीसीला प्रोव्हिजन्स केल्या, प्रावधान केल्या, आणि तिथून ओबीसीला कालेलकर आयोग असो, मंडल आयोग असो, नंतर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ओबीसीला आल्या, तेव्हा राजकीय पक्षांनी जर ओबीसीला सांगितलं असतं की तुम्ही ओबीसी आहात, तुम्हाला हे हे अधिकार आहे, तुम्हाला हे मिळू शकते, तेव्हा राजकीय पक्षाने जातीची जी वर्तुळ आहे ती जातीची वर्तुळ पक्की केली. प्रत्येक राज्यामध्ये जातीची वर्तुळ इतकी पक्की झाली की वर्तुळाचा एक गुणधर्म आहे की वर्तुळ एकमेकाला भिडली की ती एकमेकाच्या जवळ येत नाही, ती एकमेकापासून दूर जातात. आणि चौरसाचा जो धर्म आहे की चौरस जर एकमेकाच्या जवळ आले तर ते एकमेकाशी बांधील असतात. तर आमच्या जातीचं चौरस होण्याच्या ऐवजी आमच्या जातीचं वर्तुळ निर्माण झालं, जातीची वर्तुळ निर्माण केल्या गेली. आणि मग अनेक जातीची वर्तुळ निर्माण होऊन त्यांना एकत्र करण्याचा ओबीसी म्हणून हा जो प्रयत्न संविधानानं केला, त्याच्यामध्ये ती राहिली गॅप. वर्तुळ जेव्हा एकमेकाच्या जवळ येतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक गॅप असते, आणि त्या गॅप मध्ये ती गॅप कोणी भरून काढली, तर ती गॅप भरून काढली या देशातल्या मनुवादी व्यवस्थेने. आणि मनुवादी व्यवस्थेने त्या वर्तुळामधल्या सगळ्या गॅप जेव्हा भरून काढल्या, तेव्हा ते वर्तुळ त्याच्यामध्येच फिरत राहिले, त्याच्यातून बाहेर पडू शकले नाही. कारण बाहेर पडायला त्यांना, बाहेर जी गॅप होती त्या गॅप मध्ये कुठेतरी मनुवादी व्यवस्थेचे एक वैचारिक, त्या वैचारिक व्यवस्थेचा भरणा त्या गॅप मध्ये सातत्याने करण्यात आला. मग तो धर्माच्या बाबतीतला असो, साहित्याच्या बाबतीतला असो, संस्कृतीच्या बाबतीतला असो, तो आजही तो भरणा सातत्याने तो कमी होणार नाही याची काळजी ही व्यवस्था इथे घेत आहे. तरी पण त्या वर्तुळामधून काही मात्र बंडखोर बाहेर येत आहेत. म्हणून या ठिकाणी आज ओबीसी असो, एससी असो, एसटी असो, ज्यांच्यामधला हा आवाज कुठेतरी आज आपल्याला दिसायला लागला आहे. जर राज्यकर्त्यांनी या जर ओबीसींना चौकटीमध्ये बंदिस्त करून टाकलं असतं आणि त्यांना जवळ आणलं असतं, कदाचित ओबीसीला 40-50 वर्षाच्या अगोदरच संविधानात्मक आरक्षण मिळालं असतं. परंतु जे मिळालं त्याचा स्वीकार ओबीसीनं केलेला आहे. कारण ओबीसीला अजूनही ओबीसी असण्याचा कुठलाही असा पाहिजे तेवढा अभिमान वाटत नाही. त्याला जातीचा अभिमान जरूर आहे, समूहाचा अभिमान नाही वाटत. आणि समूहाचा अभिमान न वाटल्यामुळे संघटित शक्ती होण्यासाठी ही गोष्ट सुद्धा फार मोठी कारणीभूत आहे. आणि संघटित शक्ती निर्माण होणे,
साठी कुठेतरी आम्हाला एका विशिष्ट अशा महापुरुषांना जवळ करावं लागेल. म्हणून आमचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ तथागत भगवान गौतम बुद्धापासून तर मान्यवर काशीराम जी यांच्या विचाराच्या सभोवताल कार्य करत असतो. राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये पक्षाचे लोक आहेत, पण ते सर्व पक्षाच्या लोकांना आमचं सांगणं आहे की पक्षाचे जोडे बाहेर काढा आणि ओबीसीच्या हक्कासाठी जर येत असाल तर या विचारपीठावर या. ही मागणी त्यांना मान्य होते, हा विचार त्यांना मान्य होते. म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघ सातत्याने दिवसेंदिवस कुठेतरी वाढत आहे. लोकांमध्ये विचार करण्याची शक्ती निर्माण होत आहे. काहीतरी लोक येत आहेत, काही जास्त संख्येने नसतील येत, पण काही जातीमधले, काही जात समूहामधले लोक हळूहळू येत आहेत. आज या ओबीसी समूहामधल्या ज्या बाकी जाती आहेत त्यांना कुठेतरी असुरक्षितता वाटायला लागली आहे. आणि ही असुरक्षितता कमी होण्याच्या ऐवजी ती या पद्धतीने एखाद्या दुसऱ्या मोठ्या असलेल्या जातीने वाढवणे आणि त्यांना सांगणे की आम्हाला तुमच्यामधूनच आरक्षण पाहिजे, आम्हाला तुमच्यामध्येच यायचं आहे. जेव्हा की संविधानानं, सुप्रीम कोर्टानं किंवा सर्व आयोगांना त्यांना मान्यता दिलेली नाहीये की तुम्ही इलिजिबल नाही आहे, यू आर नॉट बॅकवर्ड. हे मान्य केलं असताना सुद्धा ते सातत्याने म्हणत आहेत की आम्ही 24 तारीख दिलेली आहे. मग 24 तारीख झाल्यानंतर म्हणतात की आम्ही 30 तारीख दिलेली आहे. म्हणजे अशा तारखा सांगत असतात आणि सातत्याने महाराष्ट्रामध्ये कुठेतरी एक वातावरण गरम करण्याचं काम जर करत असेल तर या महाराष्ट्रामध्ये हा जो फुले शाहू विचारांचा महाराष्ट्र हा कसा या ठिकाणी आपल्या म्हणजे कायम राहील, या विचाराची धग जी आहे, ही विचाराची शांती जी आहे या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने कायम राहील, आज महाराष्ट्रातील जनतेला फार मोठा प्रश्न येऊन पडलेला आहे. प्रत्येक वेळेस महाराष्ट्रामध्ये संघर्ष जो होत आलेला आहे तो एससी आणि इतर याच्यामध्ये होत आलेला आहे. हे वास्तव मी जे सांगत आहोत त्यालाही कुठेतरी स्पृश्य अस्पृश्यतेची झालर आहे. परंतु आज मराठा जातीला ओबीसी मध्ये येण्यासाठी जो संघर्ष केला जात आहे मराठा समाजाकडून, त्यालाही जर काही लोक सपोर्ट करत असतील, त्याला पाठिंबा देत असतील, हे कितपत योग्य आहे? अरे ज्यांना ज्यांना आरक्षण मिळाले आहे ते आता एकीकडे बसलेले आहेत. आपण एससी एसटी ओबीसी असा आज सर्व देशामध्ये आपण या ठिकाणी हा एससी एसटी ओबीसीचा या ठिकाणी असा एक प्लस प्लसचा आपण या ठिकाणी सूत्र मांडत असतो. उद्या एखाद्या दुसऱ्या जातीने जर असाच प्रयोग केला तर काय? म्हणजे एखाद्या जातीला वाटलं की अरे यांचं तर सक्सेस झालं, यांचं जर सक्सेस झालं, यांचं जर यशस्वी झालं, या पद्धतीने आपल्याला यशस्वी करता येते, आता आपणही या पद्धतीने यशस्वी करू, सरकारला वेठीस धरू. प्रत्येक वेळेस ओबीसी समूहातल्या जातीमध्ये परत असुरक्षितता वाढणार आणि ही असुरक्षितता वाढवण्यासाठी नेतेही जबाबदार आहेत, सरकारमधलेही काही लोक जबाबदार आहेत, सरकारच्या बाहेरचेही लोक जबाबदार आहेत. कुठेतरी या ठिकाणी या राज्यामध्ये याच्यावर एक ठोस असं चांगलं सोल्युशन काढण्यासाठी कोणीतरी सरकारामधलंच आता पुढे येणं आवश्यक आहे आणि त्यांनी सांगायला पाहिजे की या पद्धतीने आम्ही तुम्हाला हे असं असं देतो आहे, हे तुम्हाला स्वीकारावं लागेल, हे तुम्ही घ्या. असा एक सोल्युशन त्यांच्या समोर ठेवून हा कुठेतरी हा जो संघर्ष आहे, या संघर्षावर पडदा पडला पाहिजे. जर या संघर्षावर पडदा पडला नाही तर या राज्यामध्ये एक फार मोठी कदाचित अनेक नेते बोलत आहेत की अमक्या अमक्या तारखेनंतर महाराष्ट्र राज्यामध्ये दंगल होऊ शकते, असं होऊ शकते, वनवा होऊ शकतो. मी राजकीय या ठिकाणी बोलत नाही, मी एक माझी सामाजिक भूमिका मांडतो की मला प्रामाणिक वाटते. प्रश्न अनेकांचे आहेत, अनेक जातीचे प्रश्न आहेत. राजाराम पाटलांनी जे सांगितलं आहे की मुंबईच्या जवळचा जो काही कोळी परिसर आहे तो प्राचीन काळापासूनचा आहे. प्राचीन म्हणजे मी खूप रामायण किंवा त्या काळामध्ये जात नाही, तर मी अगदी मुंबईची जी सुरुवात झाली असेल ज्या काळामध्ये
13-14व्या शतकामध्ये मुंबईची जी काही निर्मिती झाली असेल त्या काळापासून ते जर तिथले रहिवासी असतील, ते जर त्यांच्याकडे सर्व दाखले असतील, तर ती जमीन सुद्धा त्यांच्या मालकीची आहे. परंतु आज ती जमीन त्यांच्या मालकीची जर नसेल राहत किंवा ती संपवल्या जात असेल, हाही एक फार मोठा धोका आहे. कोकणामध्ये कुणबी समाज खोती पद्धतीमध्ये अजूनही अडकलेला आहे. तो काय अवस्थेमध्ये जगतो कोकणातला कुणबी हे तिथल्या त्याला माहित आहे. जे ओबीसी मधल्या ज्या जाती आहेत, या स्पृश्य जाती सुद्धा आज अत्यंत विपरीत अवस्थेत जगत आहेत. पालावरच्या ज्या जाती आहेत, नंदी बैलवाले आहेत, मसनजोगी आहेत किंवा घंटीवाले आहेत, सेटलमेंट कंपाऊंड मधल्या ज्या सगळ्या जाती आहेत, या सगळ्या जातींचा विचार कुठेतरी ओबीसी मध्ये एकत्रितपणे केला गेला आहे. आज सरकारने त्यांच्याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. ओबीसीचा एवढा मोठा बॅकलॉग असताना सरकार ते का भरत नाही? इतर राज्यामध्ये ओबीसी साठी अद्यावत अशा योजना आहेत. आज महाराष्ट्र राज्यामध्ये आज देश म्हणजे राज्य जर स्थापन झालं 1960ला, तर आज 60 पासून आज राज्यामध्ये ओबीसी साठी एकही वसतिगृह नसावा. बाकी राज्यामध्ये ओबीसी साठी वसतिगृह आहेत. ही जी शोकांतिका आहे, आज ओबीसी समाजाला ही अत्यंत म्हणजे विचार करावी लागत आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल होऊन गेलेला आहे. शासकीय शाळा आमच्या तुटत आहेत, ते कमी केल्या जात आहेत. सातत्याने 15,000 10,000 शाळा कमी होत आहेत, तिथले शिक्षक कमी होत आहेत, तिथले विद्यार्थी कमी होत आहेत, खाजगी शाळा वाढत आहेत. या दोन्ही प्रकारच्या शाळांमध्ये जाणारे जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या समाजाचे आहेत, कोणत्या प्रवर्गाचे आहेत? कारण हा उत्पादक प्रवर्ग आहे. ओबीसी हा निवळ जातीमधला नसला तरी तो उत्पादक प्रवर्ग आहे. तो शेतकरी आहे, तो माळी आहे, तो लोहार आहे, तो सुतार आहे, त्याच्याकडे काम आहे, त्याच्या हातामध्ये स्किल आहे, हा स्किलफुल क्लास आहे. आणि या स्किलफुल क्लासकडे जर त्याच्याकडे भविष्यात शिक्षण राहणार नाही, येणाऱ्या काळाची जी आव्हानं आहेत ती आव्हानं तो हा समाज कसा पेलणार? आणि अशा सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये या समाजावर जर या पद्धतीने असं मोठ्या भावाने जर आक्रमण केलं, तर हे आक्रमण हे ओबीसी समाज हा कसा पचवणार? आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी शासनाचं अत्यंत आमच्या खांद्यावर हात पाहिजे की तुम्ही घाबरू नका. शासन म्हणते आहे की तुम्हाला धक्का लागू देणार नाही, परंतु शासन आहे. शासनावर आमचा विश्वास आहे. शासनानं आम्हाला लिहून दिलेला आहे. पण शासन दुसरीकडे असं स्पष्ट हे सांगत नाही. त्यांनाही सांगते की आम्ही तुम्हाला देऊ. ती ही जी एक दुहेरी जी भूमिका या ठिकाणी निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे या आरक्षण घेणाऱ्या त्या सगळ्या समाजामध्ये आज कुठेतरी भीती निर्माण झालेली आहे. बरं, या लोकांनी काय बोलावं? लायकी काढून टाकली. कमीत कमी संविधानिक मार्गाने आपलं आंदोलन करावं आणि म्हणजे शब्दावर शब्द बोलणं सुरू आहे. या आंदोलनाची सुरुवात मराठा समाजाकडून झाली, मराठा जातीकडून झाली आहे. आणि नंतर शब्दावरून शब्द वाढला. लायकी काढण्यापर्यंत जर एखाद्या व्यक्तीची लायकी काढणं तर तो ठीक आहे, पण एखाद्या संपूर्ण समाजाची लायकी काढणे म्हणजे या देशातल्या या राज्यातल्या 60% समाजाची लायकी जर एखाद्या व्यक्तीने काढणे, हे कितपत या समाजाने सहन करावा, हा सुद्धा विचार आज हे जे काही आपण लोक ऐकत आहात, विचार करतात, ते आपण केला पाहिजे. तर या पद्धतीने आज हे प्रश्न सोडवले गेले नाही तर मात्र या महाराष्ट्र राज्यावर एक फार मोठं सामाजिक संकट येऊ शकते, याच्यात कुठेही दुमत नाही. परंतु याच्यावर उपाय आहे, अशातला भाग नाही. राजकीय पक्ष आपल्या पद्धतीने काही सांगत, पण सामाजिक संघटना आणि संविधान आमचं याच्यावर उपाय देते आहे. संविधानातल्या तरतुदी याच्यावर उपाय देते आहे. पण त्या उपायासाठी मात्र सरकारने त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. त्याला विरोधी पक्षांनी सुद्धा सहकार्य करण्याचं दर्शवलं आहे. एक त्याच्यातला उपाय आहे की केंद्रामध्ये जी असलेली 50%ची जी अट आहे, 50%चं जे बॅरियर आहे, ते 50%चा बॅरियर हटवून द्यावं. तसंही मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मधून आरक्षण मिळत आहे.
खरी अर्थाने त्यांना आरक्षण पाहिजे तर ईडब्ल्यूएस मधून त्यांना आरक्षण मिळत आहे. केंद्र शासनाने त्यांना मिळालेल्या सोयी सवलतीचं चित्रच वृत्तपत्रातून संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या समोर मांडलेलं आहे. परंतु ते ईडब्ल्यूएसचं नाकारतात आणि आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे असा जेव्हा प्रश्न करतात तेव्हा पुन्हा ही चिंता निर्माण होते. म्हणून केंद्र शासनानं 50% जर अट रद्द जर केली किंवा 50% अट रद्द करण्याच्या संदर्भात येत्या नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये एक राज्य शासनानं एक बिल मांडावं आणि त्याला केंद्राकडे त्याला पाठवावं आणि अशा पद्धतीने तो प्रस्ताव घेऊन केंद्राने ती 50% अट रद्द करावी. अशा पद्धतीने जर झालं तर मराठा समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण मिळू शकते, देता येईल आणि दिलं पाहिजे. त्या पद्धतीने दिले जाणाऱ्या आरक्षणासाठी ओबीसी समाजातला कोणताही राजकीय असो वा सामाजिक असो व्यक्ती आक्षेप घेणार नाही असं या ठिकाणी मला वाटतं. बिहार सरकारने जातनिहाय जनगणना केली. हा दुसरा एक हा म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येईल मी या ठिकाणी काही हे जे मुद्दे आहेत त्या ठिकाणी मी मांडत आहोत. जातनिहाय जनगणना होऊन जाऊ द्या. असं नाही की या राज्याने आज महाराष्ट्र राज्य भारतामध्ये पहिल्यांदा जातनिहाय जनगणना करत आहे. आज बिहार राज्याने जनगणना केलेली आहे. काँग्रेसचे जे सध्या वर्तमान जे 5 राज्यामध्ये ज्या निवडणुका 4-5 राज्यामध्ये आहेत, काँग्रेसने घोषणा केलेली आहे की आमचं जर सरकारला आलं तर आम्ही जातनिहाय जनगणना करू आणि खरंच त्या ज्या राज्यामध्ये त्यांचं सरकार येईल आणि त्यांनी जर जातनिहाय जनगणना केली तर कुठेतरी ज्याचा परिणाम एकंदरीत त्या महाराष्ट्राच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा होऊ शकतो. म्हणून ती वेळ येण्याच्या अगोदरच महाराष्ट्र शासनाने जातनिहाय जनगणनेचं बिल राज्यामध्ये पारित करून केंद्राला पाठवून द्यावं आणि महाराष्ट्राचं जातनिहाय जनगणना हा शब्द नाही जातनिहाय सर्वेक्षण कुठेतरी केलं पाहिजे. त्याच्यामधूनही हा प्रश्न सुटतो. बिहार सरकारने केलेला आहे. याही उपायाची अंमलबजावणी हे सरकार करू शकते. ते जर असेल तर मराठा समाजाने मराठा जातीचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी मागासवर्ग आयोगाकडे रीतसर गेलं पाहिजे. मागासवर्ग आयोगाने सुद्धा आपल्या निकषाप्रमाणे मराठा समाजाला मागासवर्गीय ठरवता येते किंवा नाही याचा निकष त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. त्याची शिफारस केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे केली पाहिजे. केंद्रीय मागासवर्ग आयोगाने खरंच मराठा हे मागास ठरत आहेत असं जर ठरवलं तर त्या पद्धतीने सुद्धा ते ओबीसी मध्ये येऊ शकतात. हा तिसरा त्या ठिकाणचा मुद्दा. परंतु अजून एक मधात आता एक गोष्ट अजून आजच्या वर्तमानपत्रात आली आहे की मागासवर्ग ठरवण्याचे निकषच आता बदलवण्याचा विचार सरकार करत आहे. ही गोष्ट आशादायी आहे की धोकादायी आहे? धोकादायक आहे. मला वाटत नाही निकष बदलवणे म्हणजे विशिष्ट एका जातीसाठी जर निकष बदलवल्या जात असतील तर मित्रांनो आपण विचार करा. या गोष्टी आज या महाराष्ट्र राज्यामध्ये जर केल्या जात असतील तर हे अशा पद्धतीने हे उपाय मराठा समाजाला त्याचं एकंदरीत डेव्हलपमेंट करण्यासाठी त्याची उन्नती करण्यासाठी त्याची प्रगती करण्यासाठी या पद्धतीचे ते उपाय करता येतात. सरकारने याची अत्यंत मनापासून काळजी घेतली पाहिजे. आणि असं जर होत नसेल हे 3-4 मुद्दे जर सरकार कुठलं तरी याच्यामधला एखादा इश्यू घेणार नाही असा आमचा विश्वास आहे की सरकारजवळ दुसरा फॉर्म्युला नाही आणि असेल तर ते सरकार जाणे किंवा जे तज्ञ लोक आहेत त्या संदर्भात राज्यामध्ये ज्यांना अनेक दिवसाचा अनुभव आहे, प्रशासनाचा अनुभव, संविधानाचा अनुभव आहे, त्यांच्याजवळ काय काय योजना आहेत, कशा योजना आहेत आणि कसा हा जातीचा जो तिढा आहे हा हलक्या हाताने हलक्या मनाने सहज सोडवता येईल याचा विचार
त्या लोकांनी करणे आवश्यक आहे. नाही तर शेवटचा पर्याय आपल्याजवळ एकच उरतो आहे की येणाऱ्या काळामध्ये आज महाराष्ट्र अत्यंत संविधानिक, तांत्रिक, राजकीय अडचणीमध्ये अडकला आहे. सरकार फुटलेली आहेत, सरकार बदललेलं आहे. आज सरकार बदललेलं असल्यामुळे म्हणजे प्रत्येक पक्षाच्या दोन तुकडे झाले आहे. फक्त एक काँग्रेस आणि इकडे भाजप सोडता राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन दोन भाग झालेले आहेत आणि त्या दोन दोन भागामधून अर्धा भाग सरकारामध्ये आहे आणि अर्धा भाग विरोधी पक्षासोबत आहे. अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत महाराष्ट्र शासन ज्या पद्धतीने सुरू आहे ते महाराष्ट्र शासन संविधान पद्धतीने सुरू आहे असं सुरू आहे याचा अर्थच असा की ते संविधानाच्या सर्व नियमानं सुरू आहे. जरी त्याला काही लोक असंविधानिक म्हणत असतील पण त्या ठिकाणी असंविधानिक असं मी तरी म्हणणार नाही, कारण ते सुरू आहे आणि सुरू असल्यामुळे ते संविधानाच्या पद्धतीने आहे. मी राजकीय भाषा या ठिकाणी वापरणार नाही. राज्यपाल आहेत, मुख्यमंत्री आहेत, विरोधी पक्षनेते आहेत, राज्यपालांकडे विधेयक चालले आहेत, राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या विधेयकाला मंजुरी देत आहेत, हे सुरू आहे. संविधानात्मक मार्गाने राज्य सुरू आहे. कोणत्या पद्धतीने हे राज्य स्थापन झालं आहे आणि या पद्धतीमध्ये मात्र हा जो मराठा जातीचा जो आरक्षणाचा मुद्दा समोर आलेला आहे या मुद्द्याच्या बाबत मात्र अत्यंत अशी एक गूढ परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. ती परिस्थिती निर्माण करणारी शक्ती कोण आहे हे आपल्याला ओळखावं लागेल. ते आज नाही माहीत होईल पण कुठल्या तरी परिस्थितीमध्ये कुठल्या तरी काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये याच्या मागे कोण होता, कोणती शक्ती होती हे निश्चितपणे माहीत होईल. आज आपण सर्व लोकांनी हा विचार करायला पाहिजे की आज ओबीसी मध्ये कुठेतरी आज पहाट झालेली आहे. मी असं म्हणतो, सकाळ झाली आहे हा शब्द वापरत नाही, पहाट झालेली आहे. काही जातींना थोडं थोडं मिळायला लागलं आहे, अजून पूर्ण नाही मिळालं आहे. अजूनही ओबीसीचे अधिकारी नाही आहेत, ओबीसीचे न्याय व्यवस्थेमध्ये ओबीसी नाही आहे, केंद्रामध्ये ओबीसी नाही आहे. म्हणजे अजूनही जेमतेम सकाळ व्हायचीच आहे ओबीसीच्या जीवनात, पहाट झालेली आहे. ज्या पहाटेचा कुठेतरी ऱ्हास होऊ नये सरकारने याचा विचार केला पाहिजे. आणि मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये आपल्याजवळ आपले एक शस्त्र आहे. मी असं म्हणणार की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून ते दिलं होतं की एक मत एक मूल्य, एका मताला एक मूल्य आहे याची जाणीव महाराष्ट्रातल्या सर्व तमाम ओबीसी बांधवांनी ठेवावी आणि ओबीसी मताचं सरकार आणावं अशी या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो. ओबीसी मताचं सरकार याचा अर्थ फक्त ओबीसी नाही, बहुजनाचं सरकार आणावं. त्याच्यामध्ये ओबीसी असो, एससी असो, एसटी असो, कारण जोपर्यंत आपण सरकारामध्ये येणार नाही तोपर्यंत आपल्या पद्धतीचे, आपल्या समाजाच्या हिताचे निर्णय होणार नाही. 70 वर्षात आपल्या हिताचे निर्णय झाले नाहीत म्हणून आज आपल्यावर ही अडचण आलेली आहे. याचा विचार कुठेतरी आपण केला पाहिजे आणि आपण आपल्या मताचं सरकार निर्माण केलं पाहिजे अशी या ठिकाणी मी अपेक्षा करतो. पुनश्च एकदा बहुजन संघटक या माध्यमातून आपल्या समोर व्यक्त होण्याची जी एक संधी मिळाली आहे ती त्या संधीसाठी मी बहुजन मीडियाचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो आहे. जय ओबीसी, जय संविधान, नमो बुद्धाय.